धन्यवाद विशाल पाटील. आपण पाहतात सुमित शेठ मात्री चषक 2026 आयोजक एकविरा ग्रुप आयबे दिबे यांच्या वतीने हा क्रिकेटचा थरार आपल्याला बघायला मिळतोय. नवीन सामन्याकडे आपण वळणार आहोत. जय मसोबा पिंपलास आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला बघायला मिळेल आरसी पाटील फाउंडेशन एकविरा आयबे दिबे. अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. दर्जेदार ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. सलगचा दुसरा दिवस यशस्वीरित्या आता संपन्नतेच्या वाटेवर. खूप चांगली स्पर्धा भन्नाट आयोजन आपल्याला बघायला मिळते. स्वर्गीय किशोर आर पाटील क्रीडानगरी हायवे दिव्याच्या ऐतिहासिक ग्राउंडवर हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतात. पुन्हा एकदा मी सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. क्रिकेट नाव पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येते गोलंदाज प्रशांत करण आणि त्याला साथ देण्यासाठी पिंटू पाटील. ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. हो शफल होऊन फटका खेळलेला आहे. फाईन फटका खेळला होता पण फाईन लेगला जबरदस्त क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. एक धाव पूर्ण करताना करण ऑफ द मार्क. धावसंख्येचा शुभारंभ करताना एका धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा प्रशांत तयार होईल. बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल पिंटू पाटील. हेड कोच आहेत संघाचे. पुन्हा एकदा तयार होतं प्रशांत बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जात असताना कट केलेल्या स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू अतिशय वेगाने चालले. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. नाही थांबणार. धावा मिळतील 4 चौकार. केलं होतं तिथे पाहतो आपण. रिस्की सिंगल पूर्ण केली पिंट्याने. त्या एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 6. जय मसोबा पिंपलास या संघाला 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. 12 मॅन त्यांचा ड्रेस कोड मध्ये नाहीये. त्याबद्दल या 2 धावा आम्ही षटक संपल्यानंतर स्कोर कार्ड मध्ये ऍड करणार आहोत. स्विंग केलंय चेंडूला. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर पाठवलंय. जबरदस्त हाय अँड हँडसम सिक्सर.
चांगला फटका, स्वीट टायमिंग आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. फ्लॅट 6 षटकार. तडाखेबंद षटकार लगावलेले आहेत. धावसंख्या झपाट्याने आता पुढे जाताना 18. जबरदस्त हल्ला, बोल बॅटिंग करतोय. प्रशांत वर तुटून पडलेला आहे. करणने आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. 13 धावांवर खेळतोय. करण चांगल्या रन बनवतोय आपल्या संघासाठी. पिंट्याने देखील 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. एक चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात फ्लाइंग स्टार्ट मिळालेली आहे हायवे दिवे संघाला. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर प्रशांत. पुन्हा एकदा रूम बनवून आपण का गॅप शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. एक धाव पूर्ण केली करण याने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. 2 धावा कंप्लीट करताना करण 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 20. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा जोडलेल्या धावफलकावर 20 आणि 2 धावा पॅनल्टीच्या आम्ही स्कोर कार्ड मध्ये ऍड करीत आहोत. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे सुधारित धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 22. चांगली सुरुवात, अमेझिंग स्टार्ट, फॅबुलस स्टार्ट बघायला मिळते ती आरसी पाटील फाउंडेशन एकविरा हायवे दिवे संघाची. आय विनिंग स्टार्ट मिळालेली आहे. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जाते. सुरुवात तर खूप छान झकास झालेली आहे. खरं तर करण खूप चांगल्या धावा बनवतोय आपल्या संघासाठी. 2 उत्तुंग षटकार पेश केलेले आहेत. 4 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. 15 धावांवर तो खेळतोय. पिंट्याने 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. एक चौकारच्या साह्याने 5 धावांवर खेळताना पाहतोय खेळपट्टीवर. 22 धावांची वेगवान भागीदारी. देवेंद्र टीमचा कॅप्टन आता बॉलिंग मार्कवर तयार होईल षटक क्रमांक 2 साठी. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना पाहतात आपण पिंपलास वर्सेस हायवे दिवे या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. नुकताच जो सामना संपन्न झाला अप्पा एंटरप्राइजेस भरोडी संघाला परास्त करत हायवे दिवे संघाने विजयाची नोंद केली. त्यानंतर जय मसोबा पिंपलास संघाने कृष्णा कॉम्प्लेक्स या संघाला पराभूत केलं होतं. टेंभवली संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. देवेंद्र तयार होते बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला बॅटर असेल पिंट्या. एका बाजूने अटॅकिंग अप्रोचने बॅटिंग करतोय करण आणि दुसऱ्या बाजूने शांत आणि संयमी खेळ सादर करताना पिंट्या पाटील त्याला तोलामोलाची साथ देतोय. देवेंद्र राईट आर्म राऊंड द विकेट. ओ खूप सुंदर चेंडू होता. जोरदार अपील केलं जातोय. हॉट बँडचा एजन गॉन फलंदाज होते बाद. कौशिकने अफलातून झेल टिपला एस्टनच्या मागे. देवेंद्रने ब्रेक थ्रू मिळून दिला आपल्या संघासाठी. स्टँड अँड डिलिव्हर डाऊन दी ग्राउंड. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
काय फटका खेळला होता, सरळ बॅटने हा फटका आपण बघितला. सागर म्हात्रे आला आणि लगेचच स्वागत केलेलं आहे देवेंद्र याचं. सरळ बॅटने हा फटका खेळला होता डाऊन दी ग्राउंड आणि चेंडूला पाठवला होता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर भूमित म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल सागर म्हात्रेला. एक धाव पूर्ण करताना पाहतो आपण सागरला. एका धाब्याच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 29 ला एक खेळाडू बाद. जबरदस्त धावगती मेंटेन ठेवलेली आहे कारण दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे आणि पाहतो आपण जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळालेली आहे. आरसी पाटील फाउंडेशन एकविरा हायवे दिवे या संघाला. पुन्हा एकदा तयार होईल देवेंद्र ठाणगे. राऊंड द विकेट. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस. खूप सुंदर चेंडू होता. फुटवर्कचा अभाव बघायला मिळतोय क्रिकेट खेळामध्ये. फुटवर्क हे व्हेरी इम्पॉर्टंट, पण पायांची मुवमेंट्स बघायला मिळालेली नाही. निर्धाव चेंडू जातोय. जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. धाबा कायम आहे धावपलकावर 29. पुन्हा एकदा देवेंद्र. हो चांगला फटका इनसाइड आउट. गॅप मधून चेंडू चाललाय डीप कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. पाहतो आपण करणच्या बॅट मधून धावसंख्या वाढते. धावफलक 33. सतत धाव फलक घालता ठेवण्याचं काम करतोय करण. चांगले रन बनवतोय. चेंडू पाठवले लॉंग वे बिग वे. लांब पल्ल्याचा षटकार जम्बो सिक्सर. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर कुठेतरी दूर जाताना बघितला आपण. 6 धाबांकरिता. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धाबा आहेत धावपलकावर. एक गडी बाद 39. ह्या षटकामध्ये 17 धाबा खर्च केल्या देवेंद्र ठाणगे याने. 1 विकेट आणि 25 धावांवर खेळतोय करण पाटील. 3 उत्तुंग षटकार त्याने लगावलेले आहेत. त्याने एक चौकाराचा देखील समावेश आहे. ताबडतोब फलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 ला प्रारंभ होईल आणि तिसऱ्या षटकासाठी शिवदास कामनकर तयार होते बॉलिंग मार्क वर. सामना करेल बॅटर सागर म्हात्रे. फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं जातोय. चांगली सुरुवात मिळालेली आहे. शिवदास डावखुरा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो चांगला फटका पाहतो आपण. मिडॉनवरून चेंडू येते डीप मिडॉनला. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव पूर्ण करताना लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झेपावला होता चेंडूवर. वेल होती फलंदाजाकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. 1 धाव कंप्लीट केली. एका धाबेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल 40. सातत्याने धावफलक घालता ठेवण्याचं काम करताना दोन्ही बॅटर खेळपट्टीवर करण पाटील आणि सागर म्हात्रे. हो चांगला फटका टॉप चढव घेऊन खेळलेला आहे पण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेपावला होता चेंडूवर. वेल होती फलंदाजाकडे. 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावेबरोबर धावसंख्या पुढे जाईल 41. षटक क्रमांक 3 ला प्रारंभ झालेला आहे. शिवदास पुन्हा एकदा तयार होईल. सामना करेल बॅटर करण पाटील. करण मात्र खूप चांगले रन बनवतोय आपल्या संघासाठी.
सागर आहे यावेळी स्ट्राईकला. टॉपेज चेंडू बराच काल हवेमध्ये होता पण सेफ प्लॅन झालेला आहे. वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर. एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जाताना स्कोर बोर्डवर धावा जोडलेल्या आहेत 42 आणि शिवदासने मात्र धावसंख्येला आला बसवलेला आहे. आतापर्यंत त्याने फक्त 3 चेंडू टाकलेले आहेत, 3 धावा खर्च केलेल्या आहेत. तिसऱ्या षटकातील चांगली गोलंदाजी करतोय. हो चांगला फटका भिरकावून दिलाय चेंडूला. सीमारेषेच्या बाहेर जाणारा येतोय हा उत्तुंग षटकार. चांगला आकार येतोय आणि सातत्याने आपण पाहतोय करण पाटीलच्या बॅट मधून षटकारांचा पाऊस पडताना या सामन्यामध्ये. धावांची उधळण करताना आपण एष्ट्यांच्या मागे खूप सुंदर झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ. ऑफ द मार्क झालेला आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पाहतोय 3 षटकांच्या अखेरीस 50 धावा. अर्धशतक साजरे केलेले आहे. धावपळकावर प्रथम फलंदाजी करताना आरसी पाटील फाउंडेशन एकविरा हायवे दिबे या संघाने पण 32 धावांची झंझावती खेळी सादर केली खऱ्या अर्थाने करण पाटील याने आपल्या संघासाठी. शिवदास कामनकरने या षटकामध्ये धावा खर्च केल्या 11 आणि 1 विकेट मिळून दिला आपल्या संघासाठी. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत. धावपलकावर 50 2 गड्यांच्या मोबदल्यात. बघूया अंतिम षटक आता कर्णधार कोणाकडे सोपवणार हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण जी टोटल हवी होती ती टोटल धावपलकावर एक वेल सेट धावसंख्या धावपलकावर बघायला मिळते. अजून अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे. बघूया अंतिम षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला वापरला जाईल. जय मसोबा पिंपळा संघाकडून मयूर म्हस्के येतोय अंतिम षटकासाठी. सिद्धेश पाटील आणि खेळपट्टीवर जोडी पाहतोय आपण सागर मात्रे असे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. आता बाउंड्री चेक केली जाईल. पंचांनी रेफर केलेला आहे षटकार आहे की चौकार आहे. इशारा आलेला आहे तिसऱ्या पंचांचा चौकार. ज्या चौकाराबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 54. काय फटका खेळला होता बॅटर सागर म्हात्रे. खेळतो वैयक्तिक 14 धावांवर. सागर देखील खूप कमालीची फलंदाजी करतो आपल्या संघासाठी या महत्वाच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला आसमानी टोला आणि चेंडू गेला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
आता डेंजर झोन मध्ये प्रवेश केलेला आहे. षटकाराच्या मदतीने 60 धाबा धावपलकावर जोडलेले आहेत. पुन्हा एकदा मयूर, पुन्हा एकदा एक चांगला फटका, क्रॅकिंग शॉट, चेंडू दणदण करत चालला सीमारेषेकडे, पण देवेंद्र चेंडूवर झपाटला होता. वेल होती फलंदाज सागर याच्याकडे. 2 धाव पूर्ण करण्याचे ओव्हर थ्रो होते आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जात आहे. 3 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 63. जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते सागर म्हात्रे द्वारा. सागर देखील आता मात्र अक्षरशः तुटून पडलेल्या अंतिम षटकामध्ये. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत मयूर मस्केने धावा खर्च केलेल्या 13. हो, अगेन्स्ट रन हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अलॉंग दी कार्पेट चेंडू चाललाय डीप मिड विकेट कडे. 1 धाव पूर्ण केली. सिद्धेश याने फक्त एकच धावेवर संतुष्ट. स्ट्राईक रोटेट करताना सिद्धेशला आपण पाहतोय. एका धाब्याच्या मदतीने आता स्कोर बोर्ड वर धावा जोडलेल्या आहेत. 64 ऑन बोर्ड. 64 धावा धावपलकावर पाहतोय. चांगल्या धावा जोडताना एक मोठा माइल स्टोन गाठण्याच्या तयारीमध्ये आपण पाहतोय. हायवे दिवे या संघाला धावांचा डोंगर रचताना या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो आतापर्यंत योग्य वाटतोय. पुल अँड पॉवरफुल चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. दे घुमा के षटकार. शॉटम पूल केलेला कंट्रोल पूलचा फटका क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावला होता. चेंडूवर 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. जीवाच्या आकांताने धावला होता. दुसरी धाव घेण्यासाठी ओव्हर थ्रो होतोय आणि 2 धावांचं रूपांतरण 3 मध्ये करण्यात आलेलं आहे. तिसरी धाव देखील कन्वर्ट केली आणि ह्याच बरोबर षटक क्रमांक 4 चा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. 73 धावा जोडलेल्या आहेत आणि 74 धावांचं हे मोठं माइलस्टोन पार करावं लागेल विजयाचं. जय मसोबा पिंपलास या संघाला. जेव्हा दुसऱ्या इनिंगला दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तेव्हा 74 धावा पूर्ण होतील की नाही याचं धावतं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोन सज्ज होतील विशाल पाटील. थँक्यू सो मच.
टीम जय म्हसोबा पिंपळा असला 74 कराय. वाराचा प्रवाह रायटी बॅटरसाठी अनुकूल जरूर आहे, बट तरी सुद्धा 4 ओव्हरमध्ये 74 हवे दिवेचा अगेन्स्ट बनवणं इतकं सोपं जाणार नाहीये. बॅटर दाखल झाला रोहन पाटील, ज्याने या आधीच्या सामन्यामध्ये 41 इंडिव्हिज्युअली बनवला होता. सामन्याला सुरुवात दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. पगलास बॉल उडवला रोहनने, बॉल हवेमध्ये आहे. मॅचची गोल्डन विकेट पगलास बॉल वरती येईल महत्वाची विकेट पगलास बॉल वरती. ज्या बॅटरने मागील सामन्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला तो बॅटर आता 0 वरती चालला डगआउटच्या दिशेने. पगला धक्का टीम पिंपलासला. तर महत्वपूर्ण हीच गोष्ट होती की रोहनची बॅट चालणं आणि तोच बॅटर दरम्यान बाद झाला. आता बॅटर आला कौशिक म्हात्रे. म्हात्रेने देखील येत्या क्षणी प्रयत्न केला की मोठा फटका खेळूया, बट बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट इथेही नाही आहे. डॉट बॉल दरम्यान आणखीन येतोय. दबाव पूर्णपणे आता आगे टीम जमासोबा पिंपलाचं वरती, कारण या परिस्थितीमधनं 74चा चेस कंप्लीट करणं हे माउंट एव्हरेस्ट चढण्याबरोबर आहे. बट ते कार्य साध्य जर करायचं होतं तर रोहनचं खेळणं फार महत्वाचं होतं. आता यॉर्कर बॉल दरम्यान अलॉंग द ग्राउंड आता चालला. फिल्डर दरम्यान काऊ कॉर्नर्स आहे तिथे येतात, बॉल फुल केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल. गोवे गावामधनं नीरज पाटील देखील ऑनलाईन जोडले गेले, त्यांच्याकडनं देखील स्पेशली हवी दिवे टीम आणि सिद्धेश पाटीलसाठी शुभेच्छा येतात. बट जबरदस्त खेळ आरसी पाटील फाउंडेशन एकविरा ग्रुप हायवे दिवेस लागलेला. लोवर फुल टॉस ऑन साइडला फटका, गॅपमध्ये बॉल चालला. फिल्डिंग चांगली लागली तिथे, जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली सागर म्हात्रे कडून. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल याही बॉलवरती. फक्त सिंगल आणि टीम टोटल आता 2 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. बट या क्षणाला सिंगल डबलने काम अजिबात बनणार नाही आहे, कारण रिक्वायर्ड ऑलमोस्ट तुम्हाला माहिती आहे की पर ओव्हर तुम्हाला मिनिमम 18 तरी करायच्यात. बट त्यातल्या त्यात सुरुवात ज्या प्रकारे झालेली आहे, पहिला 4 चेंडूवरती फक्त 2 सिंगल. नेक्स्ट बॉल आता गती कमी केली आहे, चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी होती आणि बॉडीवरती बॉल बदललाय. लेग बाईस च्या स्वरूपामध्ये मिडल सिंगल स्कोर करतात 3 वरती आणि शेवटचा बॉल असेल या पगल्या षटकामधला. बट या पगल्या षटकानेच कुठेतरी ना टीम हायवे दिवेला फार पुढे नेऊन ठेवलंय, कारण 74 डिफेंड करत असताना पगल्या षटकामध्ये तुमचा गोलंदाज फक्त 3च देतो. त्यामध्ये काही ऍड होतील, स्लॉट मध्ये होता आणि उडवण्याचा प्रयत्न, पण फिल्डर आहेत तिथे. कॅच पकडली जाईल, सफलता आणखीन एक. म्हात्रेला पगल्या षटकामध्ये मिळाला 2 सफलता आणि रन्स फक्त या ओव्हरमध्ये आला 3 आणि पगल्या षटकाचा खेळ समाप्त. खेळ लागला 18 चेंडूंचा आणि 18 मध्ये आता करायचा 71. तिथनं गेलं असं वाटलं की पिंट्या तयार होतात का बॉलिंग मार्क वरती. नाही होऊ शकतं या सामन्यामध्ये. चान्सेस तर आहेत की पिंट्या पाटील एखादं षटक टाकतील, चान्सेस तर आहेत अंतिम ओव्हर मध्ये जरी जास्त रन्स लागल्या तर. चेंडू आता 18 लागलेत आणि 18 मध्ये करायचं जिंकण्याकरिता रन्स 71. 71 धावेंची आवश्यकता. 71 आणखी करायचं आहेत आणि दरम्यान विकेट कीपर कडून हलकी मिस्टेक तिथे झाली जरूर, बट त्याचा फायदा मिळणार नाहीये बॅटिंग टीमला.
येतो हा निर्धाव. सुमितने सुरुवात केली आहे षटकाची डॉट बॉल दरम्यान येतो अजूनही जर आपण बघलं चेंडू लागले 17 मध्ये करायचं 71 धावा. 71ची आणखीन आवश्यकता आहेत ना नक्कीच, बट परिस्थिती फार अवघड झालेली आहे कारण फर्स्ट ओव्हरमध्ये 2 महत्वाचे बॅटर फार लवकर बाद झालेत. बॉल दरम्यान आता अलॉंग द ग्राउंड लॉंग ऑनला चालला. लॉंग ऑनला हर्षद बॉल फील्ड करतात, बट डॉमिनेट केलं टीम हायवे दिव्या मॅच मध्ये. कारण फर्स्ट बॅटिंग करत असताना 73 देन 74 डिफेंड करत असताना अगदी पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आले आणि तिथे फक्त 3 धावा आल्या. आणि त्याचमुळे आता या सामन्यामध्ये ना विजयाच्या अगदी दाराजवळ उभी आहे टीम हायवे दिवे. उडवला बॉल, कनेक्शन तितकंच चांगलं नाहीये. फिल्डर तिथे आहेत, कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल, झटका. आता हा लागला तिसरा. पण पाटील ग्राउंड मध्ये जरी असले तरी सुद्धा सूत्र ते ग्राउंड मधनं देखील हलवतात आणि हीच त्यांची ओळख राहिलेली आहे. कारण एकविरा ग्रुप हायवे दिवे टीमच्या यशामागे मास्टर माइंड पिंट्या पाटील यांचा फार मोठा हात लागलेला आहे आणि हर्षला ते महत्व माहिती आहे. उडवला बॉल, फ्लॅट चाललाय, गॅप मध्ये निघून जाईल बॉल. एका टप्प्याने सरकार चौकार दरम्यान येतोय 4 साक्याने. टीम टोटल आता 8 वरती, बट हा सामना खिशामध्ये टीम हायवे देवेचा. त्यातल्या त्यात धनाजी पाटील मास यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन. जबरदस्त गुणलेखन धनाजी पाटील मास यांनी देखील या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. सध्याच्या घडीला ते देखील मेंटरपद भूषवतात सारंगावमध्ये. गती कमी केली आहे. सुमित एक जबरदस्त खेळाडू आहे, फार वर्षांचा अनुभव या खेळाडूकडे आहे. ॲज अ बॅटर असो किंवा ॲज अ बॉलर असो, नेहमीच चांगलं कंट्रीब्युशन त्याने या टीमसाठी दिलं. आणि त्याचमुळं सुमित पाटील हा असा एक पर्याय आहे ना की ज्याच्यावरती नेहमीच कोणत्याही परिस्थितीमध्ये ना टीम हायवे दिवे नेहमी विश्वास दाखवेल. कारण अबिलिटी फार मोठी आहे, क्षमता फार मोठी आहे या खेळाडूची. आता गती कमी केली आणि कौतुक थोडं जास्त झालं असं वाटतं. बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर, षटकार. दोन ओव्हरच्या खेळामध्ये रन्स किती टोटल 14. चेंडू लागलेत 12 आणि 12 मध्ये करायचा 60 धावा. आणि सिद्धेश पाटीलने देखील सांगितलं लास्ट ओव्हरमध्ये जर 50 राहिलं तर पिंट्या पाटील यांचा नक्कीच विचार आम्ही करणार आहोत. बट सध्याच्या घडीला 12 मध्ये 60 बनवणं जवळ आता फार अशक्य वाटायला लागलंय. कारण या परिस्थितीमधनं 60 बनवणं बघा कॅल्क्युलेशन नुसार नो डाऊट पॉसिबल आहे, बट क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त आपण कॅल्क्युलेशननेच विचार नाही करू शकत ना, आपल्याला प्रॅक्टिकली विचार करायचा की प्रॅक्टिकली काय पॉसिबल आहे. आणि प्रॅक्टिकली 12 मध्ये 60 बनवणं हे कोणत्याही गोलंदाजी क्रमाचा अगेन्स्ट हे जवळजवळ इम्पॉसिबलच आहे. बट खेळ आहे, क्रिकेटचा खेळ आपल्याला नेहमी गोष्ट शिकवतो की जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, जोपर्यंत शेवटची रन बनत नाही, तोपर्यंत सामना कधी संपत नाही. बट प्रॅक्टिकली फार अवघड आहे. त्यातल्या त्यात हर्ष भोईरी सारखा चांगला गोलंदाज जर तुमच्या टीमकडे आहे तर ते अजून अवघड होईल. आणि सुरुवात देखील त्याने देखील वाईटने केली आहे. एक्स्ट्रा रन दरम्यान मिळेल. आता चेंडू लागलेत 12 मध्ये 59 धावा करायचा आहेत. हर्षवरती जबाबदारी या तिसऱ्या षटकाची देण्यात आलेली आहे. सर अलीमघर टीमचे कॅप्टन आपण या. उडवलाय बॉल, फिल्डर आहे तिथं आणि कॅच ची शक्यता नाहीये. बॉल जाईल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे येतो चौकार. चौकार दरम्यान आलाय.
हर्ष भोईरचा अगेन्स्ट. आणि हर्षला पाहिल्यानंतर ती गोरसेची मॅच मला एक आठवतं, नाईटवाली जबरदस्त गोलंदाजी त्याने तिथे केली होती. बट त्यातल्या त्यात वर्षानुवर्ष जितक्या अपेक्षा त्याच्याकडनं होत्या त्यातनंतर कुठेतरी जो त्याचा खरं तर जी प्रोग्रेस जी इन्क्रीज व्हायला हवी होती तिथे थोडा स्टॉप लागला. थोडी मेहनत आणखीन करायला हवी, आणखीन चांगला सराव करायला हवा, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये सराव फार महत्त्वाचा राहतो. कारण विदाऊट प्रॅक्टिस एक खेळाडू म्हणून चांगला परफॉर्मन्स सातत्याने देणं नेहमीच अवघड आहे. आता पडल्यानंतर बॉल खाली लागला, फाईन लेगचा फिल्डर तिथे आगेत बॉल फील्ड झाला. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 22च्या स्वरूपामध्ये सिंगल कंप्लीट केली जाईल. आणि ज्या चर्चा मी करत होतो की सराव का महत्त्वाचा, कारण या क्रीडांगणावरती आताच एक स्पर्धा झाली होती तेव्हा खेळाडू अवेलेबल नव्हते आमच्या टीममध्ये आणि मी खेळण्यासाठी गेलो. तेव्हा मला समजलं की तेव्हा नव्हे तर त्याच्या आधीपासून ती गोष्ट माझ्या माइंडमध्ये नेहमीच होती की विदाऊट सराव तुम्ही परफॉर्मन्स देऊ शकत नाही. प्रॅक्टिस ही तुमच्यासाठी महत्त्वाची नेहमीच आहे. टॉप एज विकेट कीपर वेदांत प्रयत्न चांगले केले, बट कॅच पकडता आली नाहीये. पण शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग लागली. आणि आता चेंडू लागलेत या ओव्हरमध्ये, अजूनही येते 2 चेंडू बाकी आहेत. पिंपलास टीम खुश नसेल, कारण ज्या प्रकारे बॉलिंग एफर्ट्स लागले, कारण कुठेतरी 74 4 ओव्हरमध्ये खूपच जास्त रन्स कन्सीड झाला फर्स्ट हाफमध्ये. सफलता दरम्यान मिळेल हर्षला, बॅटर बाद झाला विनीत. राज पाटील दरम्यान आता बॅटिंग करण्याकरिता आला. आणि चेंडू देखील आता जर आपण पाहिले तर 7 लागलेत आणि 7 मध्ये जिंकण्याकरिता आणखीन 52 करायचं, 52 धावांची आणखीन आवश्यकता आहे. चेंडू 7 लागलेत. राज आता बॅटिंग करण्यासाठी आला. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल बॅक ऑफ लेंथ, पुलचा फटका आणि लाजवाब फटका, षटकार. आता निखिल दादांनी अनाऊन्स केलं कौशिकचा बॅट मधलं जर 2 षटकार या ओव्हरमध्ये येतात तर त्यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. पण सध्याच्या घडीला जर आपण बघलं तर फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. फक्त एकच प्रश्न लागला की टीम हायवे देवी किती रन्सने हा सामना जिंकेल. पहिलाच बॉल खेचलाय कौशिकने आणि पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकाराने सुरुवात 6.
एक मोठा फटका मारायचा. पाच मध्ये आता 46 हव्यात. 46 धावांची आवश्यकता. अलॉंग द ग्राउंड बॉल चालला दरम्यान काऊ कॉर्नरला सिंगल घेतली जाईल. स्ट्राईक आता राजकडे असेल. चला अलीमगरचे कॅप्टन आपण या. अलीमगर टीमचा कॅप्टन. फुल टॉस आणि फिल्डर आता उपस्थित आहेत काऊ कॉर्नरला. बट अखेरता मिसफील्ड झाली आणि मिसफील्डच्या जोरावरती मिळतील या 4. निर्धाव चेंडू दरम्यान येतोय. फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग चांगली लागली. त्यातल्या त्यात गोलंदाजीमध्ये देखील प्युअर डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. सर्व गोलंदाजांनी चांगलं काम केलं आणि त्याच जोरावरती अगदी सहजरित्या या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतं की टीम आर.सी. पाटील फाउंडेशन एकविरा ग्रुप हायवे देवे 2 चेंडू अडकीत लागलेले आहेत. स्विच हिट फिल्डर आहेत. विकेट मिळेल. बॉल हवेमध्ये आहे. कॅच पकडली जाईल. आणखीन एक विकेट आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. बाजी मारली टीम आर.सी. पाटील फाउंडेशन एकविरा ग्रुप हायवे देवे टीमने. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया.